पांडुरंगाच्या भेटीची बोट असं चित्र गेली 426 वर्ष सुरू आहे ते एकनाथ महाराजांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं। तो प्रवास कसा आहे हे उलगडून सांगण्यासाठी आपल्यासोबत रघुनाथ बुवा गोसावी आपल्या सोबत आहेत। पहिलं वर्ष ते आत्ता 426 वर्ष हा प्रवास आम्हाला उलगडून दाखवा। नाथ महाराजांचं निर्याण 1521 साली झालं। त्यानंतर नाथ महाराजांची ही वारी आहे। नाथ महाराज पंढरपूरला पायी वारी जातच होते, पण त्यानंतर त्यांची जी वारी ही अव्याहत चालू राहून त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका त्यांचे चिरंजीव हरिपंडित यांनी डोक्यावर घेऊन ही वारी पुढे चालू केली। पादुका डोक्यावरून घेऊन पंढरीला जाण्याची परंपरा चालू ठेवली। पुढे त्यांच्याच वंशामध्ये रघुनाथ पंत झाले, त्यांच्या पत्नींनी याला पालखीचं स्वरूप दिलं। डोक्यावरच्या ज्या पादुका आहेत ते पालखीत आल्या। त्यावेळी खडतर मार्ग होता, मुक्काम असे काही ठरले नव्हते। दुपारचे जिथं रात्र होईल त्या ठिकाणी थांबायचं, पुढे परत प्रवास करायचा। त्यानंतर नारायण महाराजांनी या पालखी सोहळ्याला मूर्त स्वरूप असं दिलं की प्रत्येक मुक्काम ठरून गेले, दुपारचे गाव ठरून गेले। रिंगण ज्या ठिकाणी रिंगण आहे ते रिंगणाच्या जागा ठरवल्या आणि त्यांनी ह्या पालखीला मूर्त स्वरूप देव आणि शिस्त लावली। प्रत्येक वारकऱ्याला एक भाव होतं की भानुदास एकनाथ आणि पांडुरंगाचा ती भेट, आणि ही भेट आता इथं दिसते आहे। आणि हा जो प्रवास आहे एकनाथ महाराजांच्या पादुकांचा तो उलगडल्यानंतर नक्कीच आपल्या लक्षात येतं की डोक्यावरून घेऊन जातल्या पादुका आता चांदीच्या रथातून जात आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पैठण, छत्रपती संभाजीनगर।